नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेत मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. नेपाळ हिमालयाच्या कुशीत वसलेले एक पवित्र भूमी, जिथे प्रत्येक श्वासात श्रद्धा आहे, प्रत्येक पावलात देवत्वाचा अनुभव आहे. आज आपण घेऊन चाललो आहोत भगवान पशुपती नाथ आणि मनोकामना देवी यांच्या दिव्य चरणी. आता आपण चाललो आहोत मनोकामना देवीच्या दर्शनासाठी. मनोकामना म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी. डोंगराच्या शिखरावर बसलेले हे मंदिर आज केबल कारमुळे सर्वांसाठी सहज उपलब्ध झाले आहे. वर जाताना दिसणारा हिमालय, खाली दिसणारी हिरवी दऱ्या आणि मनात वाढणारी श्रद्धा. असं मानलं जातं की शुद्ध मनाने मागितलेली इच्छा देवी नक्कीच पूर्ण करते. मनोकामना देवीच्या चरणी उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं. ना शब्द उरतात, ना चिंता, फक्त एक भावना, आई सगळं तुझ्यावर सोपवलेलं आहे. जिथे भक्ती आणि निसर्ग एकमेकांना मिळतात, हीच नेपाळ यात्राचे खास आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे बागमतीच्या नदीच्या तीरावर वसलेले हे जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर. हे मंदिर भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. येथे भगवान शिव पशुपती रूपात पूजले जातात. इथे मृत्यू देखील भयावह वाटत नाही, कारण येथे मृत्यू म्हणजे मोक्षाचा मार्ग. असं मानलं जातं की पशुपतीनाथाच्या दर्शनाने पापांचा नाश होतो आणि आत्म्याला शांती मिळते. लाखो भाविक डोळ्यात अश्रू, मनात एकच भावना, हे महादेवा आमचं कल्याण कर. काही लोक शांत उभे, काही ध्यानात, काही फक्त डोळे मिटून आपली दुःख शिवचरणी अर्पण करतात. ओम नमः शिवाय या मंत्रातच संपूर्ण जीवन सामावलेलं आहे. नंतर महिला वर्गाने छान नेपाळचे ड्रेस घालून आणि तिथल्या नेपाळ सौंदर्याचा आनंद घेत खूप छानपैकी फोटो आणि व्हिडिओ काढले. सर्व आपला यात्रेचा अनुभव पाहून यात्रेकरूंनी महाराजांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. नेपाळ ही दिव्य यात्रा फक्त प्रवास नाही, तो आत्म्याचा अनुभव आहे. जर तुम्हालाही पशुपतीनाथ आणि मनोकामना देवी यांचे दर्शन घ्यायचे असेल तर अशीच शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिपूर्ण यात्रा आपणही अनुभवू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करा सोमजाई माता तीर्थयात्रा, श्री मनोहर महाराज धुळे. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. लवकरात लवकर संपर्क करा आणि आमच्या यात्रेत सामील व्हा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.